एका बाजूला माता पार्वती आणि भगवान शिवांची भक्ती, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं आगमन, म्हणून हा दिवस श्रद्धा आणि मंगलतेने भरलेला असणार आहे. कारण ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवांची हरतालिका पूजा केली जाणार आहे, त्याच दिवशी आपल्या घरात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. साधारणपणे हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एका दिवशी येत नाहीत. हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी चतुर्थीला येते. मात्र यावर्षी 2026 मध्ये तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहेत. त्यामुळे यावर्षी दोन्ही सणांचं धार्मिक महत्त्वही वाढलेलं आहे. पण या बाबतीत महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा, गणपतीची स्थापना कधी करायची, पूजा कशी करायची. तर मग या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. त्या अगोदर माता पार्वती आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहो आणि गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो. हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे यंदा महिलांकडून सकाळी गणपती आगमनापूर्वी हरतालिका पूजन केलं जाणार आहे आणि दुपारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. हरतालिका हे व्रत माता पार्वती आणि भगवान शंकर यांना समर्पित आहे. या दिवशी हरतालिका पूजनासाठी शास्त्राप्रमाणे वाळू वापरून वाळूपासून शिवलिंग व पार्वतीची मूर्ती बनवली जाते. धान्यांपासून म्हणजेच गहू, तांदूळ इत्यादींपासून मूर्ती बनवणं वर्ज्य मानलं जातं. या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून उपवास केला जातो. शिवपार्वती आणि गणरायाचं स्वागत एकाच दिवशी करण्याचा योग यंदा भक्तांना मिळणार आहे. तृतीया तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 होणार आहे, तर 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे हरतालिका पूजन तृतीया तिथी संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतरही करता येते. या व्रतासाठी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असणं आवश्यक मानलं जातं. 14 सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी आणि चतुर्थी तिथी असल्यानं दोन्ही व्रते एकाच दिवशी पाळली जातील. हरतालिकेचा उपवास 14 सप्टेंबरच्या सूर्योदयापासून सुरू केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी गणपतीची आरती करून किंवा घराच्या परंपरेनुसार पूजा झाल्यावर उपवास सोडावा. हरतालिकेचा उपवास कठीण मानला जातो. विशेषतः निर्जला उपवास करताना प्रकृतीचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तृतीया तिथी संपून चतुर्थी तिथी सुरू होताच दुपारच्या शुभ मुहूर्तावर बाप्पांची स्थापना करावी. सकाळी 11 पासून दुपारी 1:30 पर्यंतच्या वेळेत गणपती बाप्पाची स्थापना करणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिवपार्वतीची आराधना आणि गणरायाचं स्वागत म्हणजेच एकीकडे माता पार्वतीची अखंड भक्ती आणि तपश्चर्या, तर दुसरीकडे श्री गणेशाची बुद्धी, मंगल आणि विघ्नहार्ता म्हणून उपासना करण्याचा योग यंदा भक्तांना मिळणार आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने सकाळी प्रथम हरतालिकेची पूजा करून निर्जला उपवास करावा आणि नंतर गणपतीची स्थापना करावी. शास्त्रानुसार हा उपवास दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबरला सकाळी श्री गणेशाची आरती झाल्यावरच सोडावा. त्यामुळे दोन्ही सणांचं पूर्ण फळ मिळतं. म्हणून हा दिवस भक्ती, श्रद्धा, मंगल आणि कौटुंबिक कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा विशेष दिवस म्हणून पाहता येईल. मात्र पूजा व्रताचे अचूक मुहूर्त आपल्या शहराच्या पंचांगानुसार पाहणे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका.